नमस्कार, मी दुर्गेश पिलणकर. प्रहार डिजिटल मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. श्रावण मास स्पेशल गजर हरिनामाचा या कार्यक्रमामध्येही आपले मी सहर्ष स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील श्री सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळ या मंडळाबरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत. आपल्या सोबत आहेत या मंडळातील बुवा मंगेश पाताडे. नमस्कार बुवा. नमस्कार. आपण सुरुवात करतोय. आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की आपल्या या मुलाखतीची सुरुवात एक चांगल्या अभंगाने व्हावी. नक्कीच आम्ही एक चांगला सुंदर अभंग ऐकवणार. येथे हरिभजनाचा रंग, येथे हरिभजनाचा रंग, तेथे नाचतो अबो तुमचं हे मंडळ आहे, या मंडळाची स्थापना केव्हा झाली?
साधारण स्थापना 2015 मध्ये चालू झाली. 2015 पासून तुमचं भजन मंडळ स्थापन झालेलं आहे आणि ते चर्चेत आहे. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये असा जो कोणता क्षण आहे तो तुमच्या सदैव आठवणीत आहे? भैरी मंदिरामध्ये आम्हाला भजन करण्याची संधी मिळाली. तिथे सर्व रसिकांचा प्रतिसाद मिळाला आम्हाला. उत्कृष्ट असं त्या देवावर भजन मी केलं आणि त्याचा प्रतिसाद त्यांनी दिला नाही. तिथंच आम्हाला आनंदाचा क्षण हा निर्माण झाला. हे जे तुम्ही मंडळ स्थापन केला त्या मंडळ स्थापन करण्याच्या मागे कोणता विशेष भाग होता का? विशेष भाग असा नव्हता, कारण मी स्वतः बुवा गायन करून मी हे सगळं सामान वगैरे जमा करून मी स्वतःच मंडळ चालू केलं आणि माझे 4 दरकरी मी हे असं स्वतः प्रवास चालू केलेला आहे. आत्ताचा प्रवास तुमचा चांगला आहे आतापर्यंत. भजनामध्ये आता आधुनिक भजने आणि पारंपरिक भजने हा सध्या ट्रेंड चालू आहे. या मागचं खरं म्हणजे अर्थ काय आहे? आधुनिक आणि पारंपरिक भजन. आधुनिक पद्धतीने भजन रसिकांच्या मनपसंतीपासून जे भजन गायलं जातं त्या भजनातून आम्ही रसिकांच्या मनोरंजनाचे जे रसिक सांगतील त्याप्रमाणे आम्ही जी भजनं गातो त्याला आधुनिक भजन असे म्हटलं जातं. पिक्चरच्या चाली आलेल्या आहेत, त्या चालीप्रमाणे नवीन गजर बसवणे किंवा अभंग बसवणे हे रसिकांच्या मनपसंतीतून आम्हाला करावं लागतं. आणि पारंपरिक भजनं म्हणजे संत रचित भजनं जी लिहिलेली आहेत संतांनी ती गायनं, नवीन नवीन आधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे त्यानुसार ती भजनं पारंपरिक आम्ही गायली जातात. आताच तुम्ही म्हणाला नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्या आहेत, डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगाचा तुमच्या भजनावर कुठला फरक पडतो का? या डिजिटलच्या माध्यमातून आज मी एका छोट्या गावातील कलाकार असून सर्वसामान्य कलाकार आहे आणि या लोकांपर्यंत आज या माध्यमातून मी पोहोचत आहे. हाच मोठा फायदा आम्हाला या कलाकारांना होत आहे. तुमचं हे मंडळ आहे, या मंडळात तुमची संख्या किती आहे? जेव्हा तुम्ही भजनाची सुरुवात केलात, मंडळ जेव्हा तुम्ही स्थापन केलं तेव्हा तुम्ही किती जण होतात आणि आता किती जण आहात? मंडळ स्थापन केलेलं त्यावेळी माझ्याकडे जवळजवळ 12 ते 13 जण होते आणि आता या भजनाची आवड निर्माण झाल्यानंतर 17 ते 18 जण या भजनामध्ये सदस्य निर्माण झाले आहेत. जेव्हा तुम्ही मंडळ स्थापन केलात तेव्हा 12-13ची तुमच्या सदस्यांची संख्या होती आणि आता ती 17-18 वर पोहोचली आहे. त्यामध्ये तुमच्या मंडळामध्ये तरुण मुलांची संख्या किती आहे? साधारण या मंडळामध्ये तरुणांची संख्या 14 ते 15 अशी आहे. बुवा, प्रपंच सगळ्यांनाच असतो. एका साईडला तुम्ही काम आणि एका साईडला भजनाची जे रियाज असतो तो तुम्ही केव्हा करता? साधारण माझा आधी छोटासा व्यवसाय आहे. मी एक माझी छोटी वडापावची गाडी आहे ती चालवत असतो. दिवसभर तिकडे असतो आणि रियाजाची वेळ संध्याकाळी गाडी बंद केल्यानंतर मी संध्याकाळी 7:30च्या नंतर आंघोळ वगैरे करून एक अर्धा तास किंवा 1 तास असा रियाज नेहमी करतो. जेव्हा तुम्ही भजनाची सुरुवात केली कधी केलीत आणि कोणता अभंग तुम्ही पहिला गायला? अभंग सुरुवात आमच्या गावचे वांद्री गावचे देवस्थान स्वयंभू देवस्थान सोमेश्वर आहे आणि या मंदिरामध्ये श्रावण महिन्यात सतत हरिनाम सप्ताह चालू असतो. या सप्ताहामध्ये आम्हाला छोटीशी सेवा करण्याची संधी मिळते. त्या संधीमध्ये मी एक अभंग गजाननाचा सादर केला. तुम्ही सगळीकडे भजन केलात, जेव्हा श्रोतेजन टाळ्या वाजवतात कुठल्या अभंगाला किंवा गजराला तेव्हा तुमच्या भावना काय असतात? आम्ही जे भजन सादरीकरण करतो किंवा गजल सादरीकरण करतो हे रसिकांपर्यंत पोचतं. तीच आमची पोचपावती म्हणून आम्हाला जे प्रोत्साहन देतात तेच आमचं मौल्यवान बक्षीस असं आम्ही समजतो. बुवा, जी आताची तरुण पिढी आहे ती व्यसनाच्या आहारी जाते. तरुण पिढीला तुम्ही कोणता संदेश द्या? आताची जी तरुण पिढी आहे ती व्यसनाच्या आधी न जाता हरिनामाकडे वळावी किंवा नमन, नाच, जाकडी या माध्यमातून हरिनाम घेता येईल असेच या हरिनामाकडे वळावे एवढीच इच्छा व्यक्त करतो. आज तुम्ही आमच्याशी चांगला संवाद केलात. जशी मुलाखतीची सुरुवात एक चांगल्या गोड अभंगाने झाली तशीच मुलाखतीची जो शेवट आहे तो एका डोळणीने व्हावी अशी तुम्हाला मी इच्छा व्यक्त दुधाची करतो चोरी नंदाचा हरी हरी दया दुधाची करतो चोरी नंदाचा हरी दया दुधाची करतो चोरी नंदाचा हरी